मित्रांनो नमस्कार। यावर्षी मान्सून वेळेवर अशी बातमी तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऐकली असेल। तर हो, यावर्षी मान्सून वेळे अगोदरच आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता हे दिसून येत आहे। आता नेमकी ही माहिती काय आहे, याची आपण कशा प्रकारे काळजी घ्यावी, तर याचीच माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी राहुल शिंदे। सगळ्यात प्रथम मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा, भरपूर ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पडत आहेत, कारण अक्षरशः आता जवळपास आपली जी पिढी आहेत म्हणजे आपल्या आजोबाची, तर हे सांगत आहेत की मे महिन्यामध्ये इतका पाणी आजपर्यंत कधीच बघितलं नाही। अक्षरशः नदी नाल्यांना पूर सुद्धा कुठे आलेले आहे। याचे व्हिडिओ किंवा याचे लाईव्ह तुम्ही डोळ्याने पाहिले असेल। तर यावर्षी भरपूर शेतकऱ्यांची धावपळ व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण वखरवाया झालेल्या नाही, शेत अजून तयार झालेले नाही, कोणाकोणाच्या शेतामध्ये अजून पण कचरा पडलेला आहे। तर यावर्षी भरपूर शेतकऱ्यांची धावपळ तिथे सुरू झालेली आहे, कारण 25 तारखेपर्यंत केरळमध्ये पाण्याचं आगमन होणार, अडथळा नसेल तर, असं शास्त्रज्ञ किंवा हवामान तज्ज्ञ हे सांगत आहेत। आणि 7 ते 5 जूनपर्यंत पाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार। आता तो लवकर पण येऊ शकतो आणि 2-3 दिवस लेट पण होऊ शकतो। तर आपली धावपळ न व्हावी यासाठी सगळ्यात पहिलं काम करा, शेत जेवढ्या पटकन तयार होईल तेवढ्या पटकन 30 मेच्या अगोदर तयार करा। दुसरं काम करा ते म्हणजेच शेत 1 दिवस लेट करा, परंतु बियाणं हे आपल्या घरी आणून ठेवा। आता घरी आणून का बरं ठेवा, कारण यावर्षी आणि दरवर्षी कंपन्यांचं एकच काम असते, मार्केटमध्ये जे शॉर्टेज म्हणतो, हा शॉर्टेज तयार करणे असतं। शॉर्टेज राहत नाही, परंतु शॉर्टेज तयार करणे। ह्या कपाशीला इतकी डिमांड आहे, त्या कपाशीला तितकी डिमांड आहे, तुम्ही आजच खरेदी करून ठेवा, नाही तर भेटणार नाही। परंतु अशा प्रकारची समस्येला तोंड द्यायचं नसेल तर तुम्ही काय करा की कपाशीचं बियाणं खरेदी करून ठेवा, खताची खरेदी करून ठेवा। महत्त्वाचं ते झालं। त्यानंतर शेताची जी वखरवाई आहे, तर हे वखरवाई तुम्ही पहिले तयार करून ठेवून द्या, म्हणजे एकंदरीत तुमची पाणी जर लवकर आला तर धावपळ ही होणार नाही। कारण यावर्षी कपाशीचं क्षेत्र थोड्याफार प्रमाणामध्ये विदर्भात हे कमी होण्याचं चित्र दिसून आलेलं आहे। तुरी बऱ्यापैकी वाढू राहिल्या आणि सोयाबीन वाढत आहे। तर ज्या शेतकऱ्याला कपाशीचं क्षेत्र जर वाढवायचं नसेल आणि तेवढंच ठेवायचं असेल आणि ते जर जागा आपली तयार झाली नसेल, तर तुम्ही सगळ्यात प्रथम जागा तयार करून घ्या। कारण तुम्ही जर जागा तयार नसली, पाणी आला तर नंतर वखर चालला नाही तर प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो। तर सगळ्यात प्रथम तुम्ही आपले शेत तयार करा, बियाण्याची खरेदी करून ठेवा, जास्त पैशाने बियाणं खरेदी करू नका। आणि असं होत असेल तर कृषी अधिकाऱ्यांसोबत तुम्ही संपर्क करा, दुकानदारावर कारवाई करा, कारण जास्त किमतीने बियाणं खरेदी करण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांची मनस्थिती नाही किंवा आर्थिक कंडिशन नाही। जो मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये येईल तर तो वीज, वारा आणि धारा असे तीनही घेऊन येतो, म्हणजेच तुमच्या इकडे वारा पण सुटेल, विजा पण होईल आणि पाऊस पण येईल। तर असं वातावरण जर बनलं तर शक्यतो आपलं शेतामधले कामं पटापट निपटून शक्यतो घरचा रास्ता पकडायचा। शेवटी आपण शेतकरी आहोत, परंतु देवासमोर आपण हार मानलेली केव्हा चांगली राहील। तर त्यामुळे स्वतःचे संरक्षण करा, बियाण्यांची खरेदी लवकरात लवकर करून ठेवा, जास्त किमतीने खरेदी करू नका। मान्सून लवकर आहे, अडथळा जर आला नाही तर, कारण दरवर्षी तुम्ही ऐकता मान्सून लवकर, परंतु तो येतो आपल्याच टायमावरती। तर यावर्षी असा अडथळा नाही तर लवकर येऊ शकतो, तो 2 जूनला येऊ शकतो, 5ला येऊ शकतो, 7ला आणि 10ला येऊ शकतो, लवकर येऊ शकतो किंवा लेट जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही आपले कामं पटापट आटपून शेतीच्या मागे लागा। तर अशा प्रकारे थोडीशी माहिती आज आपण वेगळी देण्याचा प्रयत्न केला। तर तुम्हाला ही माहिती आवडली का, मला कमेंटमध्ये सांगा। अशाच प्रकारचे जर पाण्याचे वगैरे अपडेट पाहिजे नसेल तर कमेंट करा, आपण निश्चितच देण्याचा एखादी हवामान शास्त्रज्ञांचा आधार घेऊन तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करूया। माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।